Hello students, my name is Dr. Ajinkya Bhaskar Admane. I done my MBBS from Kazan State Medical University, Russia. Now I am working as a medical officer in Government Medical College, धाराशिव. तर आपल्या महाराष्ट्रामध्ये खूप मुलांची इच्छा असते की डॉक्टर बनण्याची, पण त्यांची पूर्ण इच्छा पूर्ण होत नसते, कारण की आपल्याकडे मेडिकल सीट्स खूप कमी प्रमाणात अवेलेबल आहेत, जे गव्हर्नमेंट्स मेडिकल सीट्स आहेत. तर प्रत्येक 100 मुलांमध्ये एक मुलगाच गव्हर्नमेंटमध्ये लागू शकतो. तर बाकीच्या 99 मुलांनी काय करायचं, असा खूप पालकांचा प्रश्न येतो की सर आमच्या मुलांचा MBBSमध्ये नंबर लागत नाही, तर आम्ही पुढे जाऊन काय करावं. तर काही मुलं BMSकडे जातात, काही मुलं प्रायव्हेटमध्ये जातात, तर काही मुलं डिप्रेशनमध्ये जाऊन रिपीटरचं ट्राय करतात. पण खरंच तुम्ही रिपीट करणं किंवा BMSमध्ये ॲडमिशन घेणं ते तुमच्यासाठी वर्थ इट आहे का? जर तुम्ही नेक्स्ट 10 वर्षाचा जर विचार केला तर नीटच्या जे मुलं BMS करत आहेत त्या मुलांना पुढे जाऊन काय अपॉर्च्युनिटी आहेत. जे मुलं प्रायव्हेटमध्ये घेत आहेत, ज्या पालकांची कॅपॅसिटी नसते की 1 कोटी 1.5 कोटी रुपये भरायची, तर ज्यांची इच्छा असते ते करतात, पण ज्यांची इच्छा नाही, ज्यांची कॅपॅसिटी नाही, तर ते मुलं काय करणार मग. तर आपल्याकडे सेकंड बेस्ट ऑप्शन आहे की यू कॅन डू MBBS फ्रॉम रशिया और यू कॅन डू MBBS फ्रॉम किर्गिस्तान और जॉर्जिया. तिथे काय असतं, तिथे 6 वर्षाचा टोटल मेडिकल कोर्स असतो. त्याच्यामध्ये तुम्हाला पूर्ण MBBS शिक्षण दिलं जातं. जसं आपल्या इंडियामध्ये दिलं जातं तसं सेम टू सेम तिथे दिलं जातं. आपण जे इंडियामध्ये बुक्स यूज करतो तेच बुक्स आपण तिथे पण यूज करतो. तिथे पण टीचिंग पूर्ण इंग्लिशमध्येच होते. जेव्हा तुम्ही रशियामध्ये 6 वर्षाचा कोर्स कंप्लीट केल्यानंतर भारतामध्ये आल्यानंतर तुम्हाला एक एक्झाम द्यायला लागते, फॉरेन मेडिकल ग्रॅज्युएट एक्झाम. ती एक्झाम पास झाल्यानंतर तुम्ही इंटर्नशिप करायची असते भारतामध्ये कोणत्याही कॉलेजमधून, जसे आपले गव्हर्नमेंटचे मुलं करतात. त्याच्यामुळे तुम्हाला स्टायपंड दिलं जातं, सर्व सेम ट्रीटमेंट दिली जाते. आणि जेव्हा तुमची इंटर्नशिप कंप्लीट होते तेव्हा तुम्ही आपल्या स्टेट मेडिकल काउन्सिल अप्लाय करून तुमच्याकडे रजिस्ट्रेशन भेटतं. आणि जेव्हा तुमच्याकडे एकदा रजिस्ट्रेशन आलं की तुम्ही सेम जसं इंडियन मुलांना PGमध्ये सीट्स अवेलेबल आहेत, तसे आपल्या फॉरेन मुलांना पण सेम सीट्स अवेलेबल आहेत. त्याच्यात नो डिफरन्शिएट बिटवीन आफ्टर पासिंग युअर FMG एक्झाम. सो इफ यू वॉन्ट टू बिकम अ डॉक्टर और इफ यू वॉन्ट टू बी अ गुड डॉक्टर, यू कॅन चूज रशिया और जॉर्जिया और किर्गिस्तान फॉर बेटर ऑप्शन. जर तुम्हाला ह्याच्याविषयी जास्त माहिती पाहिजे असेल तेव्हा तर तुम्ही आमच्याकडे कॉन्टॅक्ट करू शकता. मी डॉक्टर अजिंक्य आणि माझा भाऊ डॉक्टर आदित्य, आम्ही दोघंही रशियामधून MBBS कंप्लीट केलेलं आहे आणि दोघंही आता आम्ही गव्हर्नमेंटमध्ये जॉब करत आहे. तर जेव्हा तुम्ही एखादी कन्सल्टन्सी चूज करणार तेव्हा आता काय झालं आहे की मार्केटमध्ये खूप साऱ्या कन्सल्टन्सी आहेत की ते फक्त ते म्हणत आहेत की आम्ही तुम्हाला रशियामध्ये ॲडमिशन करून देऊ, आणि त्या कन्सल्टन्सीचे जे डॉक्टर्स आहेत ते रशियामधून गेलेलेच नाहीत, ते रशियामधून पासआउट झालेलेच नाहीत. त्यांनी FMG विषयी त्यांना काहीच माहिती नाही की अभ्यास कसा करायचा असतो, काय ते फक्त तुमचं ॲडमिशन करून देणार, नंतर तुमच्याशी त्यांचा काहीच संबंध नाही. आमचं तसं नाही. आम्ही जे स्टेप लॅडर एज्युकेशन कन्सल्टन्सी काय करणार की आम्ही तुम्हाला फर्स्ट इयरपासून अभ्यास कसा करायचा, फर्स्ट इयरचा अभ्यास कसा करणार, सेकंड इयरचा अभ्यास कसा करणार, थर्ड इयर, फोर्थ इयर, फिफ्थ इयर आणि सिक्स्थ इयर. जेव्हा तुम्ही रशियामध्ये पूर्ण 6th इयरचा अभ्यास केल्यानंतर जेव्हा तुम्ही तर FMGला आल्यानंतर आम्ही तुम्हाला FMGचं पण गायडन्स करणार फ्रीमध्ये. जे आपले स्टुडंट्स आहेत त्यांना फ्रीमध्ये त्यांना पूर्ण FMGची तयारी करून घेतली जाते. त्यांना FMG पास होण्यापर्यंत आम्ही त्यांच्यासोबत असतो. तर जेव्हा तुम्ही एखादी कन्सल्टन्सी चूज करणार तर प्लीज हे लक्षात ठेवा की ती कन्सल्टन्सीचे जे डॉक्टर्स आहेत तेच रशियाहून पास झालेले पाहिजेत आणि त्यांच्याकडे प्रॉपर सर्टिफिकेट पाहिजे, तरच तुम्ही त्यांच्याकडून ॲडमिशन करा. थँक्यू. टेक केअर.